वळूया आणखी एका महत्त्वाच्या बातमीकडे। सैफवरील हल्ल्यातील आरोपी पोलिसांना सापडेना। वांद्रे आणि बॉलिवूड ताऱ्यांचा सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर। सिद्दीकी यांचा सरकारला घरचा आहेर। सैफ अली खानच्या घरामध्ये घुसून त्याच्यावर हल्ला करणारा आरोपी अद्याप पोलिसांना सापडलेला नाहीये। त्यासाठी पोलिसांची अनेक पथकं वेगवेगळ्या स्तरावर तपास करूनही आरोपीपर्यंत आणि हल्ल्याच्या मूळ उद्देशापर्यंत पोलीस पोहोचले नाहीयेत। यावरून वांद्रे सुरक्षित नसल्याचा आरोप करत राष्ट्रवादीचे माजी आमदार झिशान सिद्दीकी यांनी सरकारला घरचा आहेर दिला। जिस बांद्रा में हम पैदा हुए थे, जिस बांद्रा में हमने हमारा बचपन बिताया है, उस बांद्रा और अब इस बांद्रा में बहुत फर्क है। और जरूर मैं ये कहूँगा कि जितना सेफ तब था अब उतना सेफ नहीं है। वांद्रे हिट लिस्टवर आहे, कसं ते आपण बघूया। सलमान खानच्या घरावर 4 एप्रिल 2024 रोजी लॉरेन्स बिश्नोई टोळेतील 2 शूटर्सनी गोळीबार केला। ही घटना ताजी होती। ती ताजी असतानाच माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची 12 ऑक्टोबर 2024 रोजी हत्या करण्यात आली। शाहरुख खानला 5 नोव्हेंबर 2024 रोजी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली। तोही बांद्रामध्येच राहतो। आणि आता सैफ अली खान, अभिनेता सैफ अली खानच्या घरी चोरीच्या उद्देशाने आलेल्या व्यक्तीनं 16 जानेवारी 2025 रोजी सैफ अलीवरती चाकूने हल्ला केला। सिद्दीकी यांनी केलेल्या आरोपानंतर भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी तत्काळ प्रत्युत्तर दिले। आलेली घटना अनदेखी करणं बरोबर होणार नाही, ती गंभीरच आहे। आणि या सगळ्या विषयामध्ये संपूर्णतः पोलीस काम करेल। सामान्य नागरिक ते झिशान सिद्दीकी या सगळ्यांच्या भावना ज्या आहेत त्यावर वांद्रे काल सुरक्षित होतं, आज सुरक्षित आहे, उद्या सुरक्षित राहील अशी कार्यवाही पोलीस करतील आणि ती त्यांनी करावी अशी माझी अपेक्षा आहे। कोणत्याही भागामध्ये झालेला गुन्हा हा गुन्हाच असतो, त्याला वेगळे रंग देणं चुकीचं आहे। मुंबई पूर्णतः सुरक्षित असल्याचा दावा सरकारकडून करण्यात आलाय। देखिए, कोई घटना को हम लोग जो होती है उसको सीरियसली करते हैं। हमारे देवेंद्र जी ने कल तो कहा है कि इस प्रकार की जब घटना होती है हमारी सरकार कितने जल्दी पहुंची है, हमारे पुलिस कितनी जल्दी पहुंची है, कितनी जल्दी हमने कॉग्निशन लिया है। हमने तो वो जिस प्रकार से हुआ था अंबानी जी के घर के सामने, वैसी सरकार हमने देखी है। हम सोचते हैं कि कोई भी घटना को कोई भी घटना से नहीं कंपेयर करना चाहिए, बट महाराष्ट्र में मुंबई सुरक्षित है। सैफ खानवरील हल्ला काय प्रोफाईल असल्यानं पोलिसांसह अन्य तपास यंत्रणांनी वेगानं तपासाची सूत्र हलवली। मात्र आरोपी अद्याप पोलिसांच्या ताब्यात आलेला नाहीये। या प्रकरणात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभागी असलेल्या प्रत्येकाचे जबाब नोंदवले जात आहेत। पोलीस हल्ल्याच्या मूळ उद्देशापर्यंत अजूनही पोहोचलेले नाहीयेत। मात्र यावर आरोप प्रत्यारोपांचं राजकारण मात्र सुरू झालंय। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र न्यूज।